याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश निमण आणि उद्योजक विनायक काका निमण, संजय अप्पा निमण यांचंही खूप खूप स्वागत. सिद्धार्थ दादा, आम्ही असं सोडत नाहीत. मान्यवरांना आल्यानंतर एक छोटासा परफॉर्मन्स करावा अशी आमची इच्छा असते. आमदार म्हणून आम्ही तुम्हाला बघितलंय, पण आज वेगळं रूप आम्ही बघणार आहोत. ती कारकीर्द बघतच आलोय. ऑलवेज रेडी असतात, हो की नाही? एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थदादा शिरोळे यांच्यासाठी. जब जब तेरी सूरत देखूं प्यार सा दिल में जागे, तेरी तरफ ही दिल मुझे खींचे, क्या तू मेरी लागे, क्या तू मेरी लागे. कौन सा ये बंधन है, ये कैसा अपनापन है, किसी का जोर चले ना, ये कैसी दिल की लगन है. जान जाना ओ जान जाना. एवढं ठीक आहे का? त्याच्या पुढचा त्याचे लिरिक्स खरं एवढं लगेच पटकन आठवत नाही, पण त्याचं ते एक दुसरं गाणं आहे, ते करू आपण आणि ते संपून टाकू. मग शब्द नाही आले की मग गाणं गाण्यात मजा नसते, शब्दांनी साथ नाही सोडली पाहिजे. जितनी तुझ में है अदा, उतनी ही वफा, उतनी ही वफा. जितना जहां में प्यार है, तुझसे मुझे मिला, तुझसे मुझे मिला. बढ़ती जाए ये बेताबी, इतना करम निभाना तुम्हें आना पड़ेगा. दुनिया में दोबारा तुम्हें आना पड़ेगा, दुनिया में दोबारा. तेरा साथ है कितना प्यारा, कम लगता है जीवन सारा. तेरी मिलन की लगन में हमें आना पड़ेगा, दुनिया में दोबारा हमें आना पड़ेगा, दुनिया में दोबारा. क्या बात आहे, मस्तच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धार्थदादांसाठी. दादा, मी एकच विनंती करेल की या कार्यक्रमाविषयी तुम्ही फक्त 2 शब्द बोलायचे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला गाण्याची संधी मिळते आणि व्यक्त होण्याची संधी मिळते. आणि मला असं वाटतं की आदरणीय स्वर्गवासी आबा यांनी प्रथा परंपरा सुरू केली की पुण्यामधील जे टॅलेंट आहे त्यांना एक व्यक्त करायचं एक प्लॅटफॉर्म हे त्यांनी पुणेकरांना दिलं. आणि तेच उत्तम पद्धतीने, म्हणजे अतिशय सिन्सिअरिटीनी, त्याच्यामध्ये जी इमोशनल भावना पाहिजे त्या भावनेने आयोजित करण्याचं कार्य हे सनीदादा करत आहेत. आणि त्यामुळं खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सोमेश्वर फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो. आणि नुसताच हा कार्यक्रम नाही, मला असं वाटतं की त्यांचे जवळजवळ वर्षभरात 8 ते 10 किंवा कदाचित जास्तीच असतील, पण असे 8 ते 10 महत्त्वाचे
उपक्रम असतात की जे वर्षानुवर्ष ते चालू ठेवत आहेत आणि त्या माध्यमातून म्हणजे ते नगरसेवक म्हणून छान काम करतच आहेत आणि आबांचा मोठा वारसा ते पुढे नेतच आहेत. पण त्याचबरोबर सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हृदयाला